ही जी चायना वॉल आहे किन डायनेस्टीपासून स्टार्ट झालेली आहे। त्यांनी ॲक्च्युली सुरुवात केली होती आणि चायनामधले जेवढे पण राजा होऊन गेले तर त्यांचासुद्धा भर आहे या चायना वॉलमध्ये। म्हणजे ज्या राजा नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे आता आम्ही बीजिंगमध्ये आहोत आणि खूप इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे 7 वंडर्सपैकी एक ती प्लेस आहे, तिथे विजिट करणार आहोत आणि आम्ही सर्व खूप एक्सायटेड आहोत। ब्रेकफास्ट झालेला आहे, रेडीसुद्धा झालेली आहे मी। आता थोडंसं खूप चालावं लागणार आहे, त्यासाठी कम्फर्टेबल थोडंफार कपडे पाहिजे म्हणून जीन्स आणि हे माझं टॉप आहे घातलेलं आहे। सकाळीच आमचं आवरून झालं, 9:20 झालेले आहे। 2 मिनटात आता टॅक्सी येणार आहे, तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला 2 तास लागणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मला जेवढी जास्तीत जास्त माहिती देता येईल तेवढा मी नक्की प्रयत्न करेन। आता टॅक्सीची वाट बघतो। चला परिबेला, चला। पण इथलं वेदर थोडंसं विंडी आहे ना, थोडीशी थंडी आहे इथे। हो, टॅक्सी येईल आपली। हो, पण इथं भरपूर झाडं दिसतात आजूबाजूला ना। हे बघा, छोटी रिव्हर पण आहे। इन केस आपल्याला संध्याकाळी कुठे जाण्याचा चान्स मिळाला तर नक्की जाऊ। हो, चला। ठीक आहे, 1 मिनिटात येईल अजून। आम्ही जे आहे सर्व बुकिंग डीडी ॲप आहे इथे, एक दीदी का डीडी, त्यावरती करतो। अलीपेमध्ये हे ॲप्स असतात तर तुम्ही त्यावरनं बुकिंग करू शकता आणि ते थोडं इझी पण पडतं, कन्व्हिनियंट पडतं। तिथे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता इझिली। बसेस आहे आणि इथे ग्रीनरी तुम्हाला म्हटलं ना, भरपूर झाडं आहे आजूबाजूला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे। हो, चला टॅक्सी आलेली आहे। आम्ही बसलो टॅक्सीमध्ये आणि चायनामध्ये हॅलोला निहाव म्हणतात आणि थँक्यूला शेशे म्हणतात। निहाव शेशे शिकलो 2 शब्द। आम्ही जस्ट पोचलो इथे आणि 2 तास लागले इथे यायला। मेन सिटीपासून इथे येण्यासाठी 75 किलोमीटरचं अंतर आहे आणि हा एंट्रन्स आहे बघा। आणि समोरून आम्हाला तर चायना वॉल दिसतेच आणि टुरिस्ट भरपूर दिसत आहे इथे। आणि तुम्हाला माहिती आहे चायना वॉल द ग्रेट चायना वॉल म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे तिथे वरती आपण थोडं जाऊ ना, तसं मी तुम्हाला देईन। आणि सुंदर आहे, भरपूर जाणून घेण्यासारखं आहे तर, कारण की ही चायना वॉल बघण्यासाठी भरपूर लोक येतात। चला, अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तिकीट घ्यायचं आहे आणि तिकीटची किती प्राईस आहे हे पण मी तुम्हाला सांगते। चला, टुरिस्ट दिसता इथे आणि थोडी तिथे मॅप पण लावलेला आहे, आपण तेही बघू। अरे थांब, आम्ही तिकीट्स घेतलेले आहेत आता आणि इथे बघा भरपूर शॉप्स आहे आणि इथे तुम्हाला काय समजलं नाही तर गाईडसुद्धा करतात। मनोज आहे, बोलत आहे त्यांच्याशी।
आणि आम्ही थोडंसं फूडसुद्धा कॅरी करणार आहोत. थोडंफार खायला घेऊन जाऊ, कारण की परिबेलाला भूक लागणारच आहे, कारण की थोडं चालायचं आहे आणि किती लहान लहान मुलं आहे बघा. तिकीट घेतले? यस, तर 3 तिकीट घेतले आपण. हां. देना फ्री आहे आणि एका जणाचे आहेत 200 युआन. अडल्टचे परीचे 180 लागले. ह्यामध्ये काय इन्क्लूड आहे? शटल बस. ह्यामध्ये काय इन्क्लूड आहे? शटल बस आणि केबल कार, गो अँड कम, म्हणजे रिटर्नचे पण आपण बुक करून घेतले. आता आपल्याला माहिती नाही किती हाईटवरती आहे आणि मुलांसोबत आपल्याला रिस्क नाही घ्यायचं आहे, त्यामुळे आम्ही दोन्ही साईडचे करून घेतले. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पायी उतरू शकतात तर तुम्ही केबल कारचं फक्त 1 साईडनेच घ्या. आणि आपण इथे भरपूर शॉप्स आहेत, आपण काही चिप्स वगैरे घेऊ मुलांसाठी काय खायला काय असं. आणि तिथे समोर आहे द ग्रेट वॉल ऑफ चायना. जाऊन दाखवते. फोटो काढायचे का? चला फोटो. चला हां ठीक आहे, चला काढते. बघा इथे एक शॉप दिसतंय. आता शॉपमधून काहीतरी घेतोय बघा. इथे ना त्यांच्या ट्रेडिशनल ज्या टोप्या आहेत त्या आहे बघा. किती शॉप्स आहे बघा इथे. कपडे वगैरे विकायला आहे इथे. इथे पण आपल्याला ते मात्र आमच्या शॉपमध्ये या कॉम्पिटिशन करू. पोट भरेल असं काहीतरी घ्यावं आपण. परी बाबू पोट भरणार असं काहीतरी घ्या. थोडं ज्यूस वगैरे घेऊन टाकू. मला कॉफी घ्यायची. कॉफी घ्यायची का? हो नाही बघा बाजूला आहे कॉफीचा आहे ते. कॉफीचं पण घ्या. ओके. आपल्याला बिस्किट घेऊ का? हां चालेल. हे बघा हे पण आहे, कुकीज पण आहे बघा. हे कुकीज पण आहे आणि हे पण आहे कुकीज. बरी बघ चॉकलेट कुकीज नको. दुसरं काय घेतं मग? हे बघा इथं खूप सारे ऑप्शन तर आहेत. आम्ही एक कॉफी घेत आहे आणि परिबेलाला थोडंसं सांगितलं खाऊन घ्या तुम्ही, कारण की आपल्याला थोडंफार चालायचं आहे म्हणून त्या दोघे तिथे खात बसल्या. आणि इथून आता आम्हाला शटल घ्यायची आहे. शटल घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. इथून कार्स किंवा टॅक्सीज वगैरे अलाउड नाही आहे. एक पॉईंट असतो ते तिथेच आपल्याला उतरवतात. तिथून मग आपल्याला मग तिकीट घ्यावे लागतात. आणि आता इथे आलो आहोत आणि इथे टेन्शन नाही. इथे पिझ्झा हट पण आहे. माहिती जे नॉर्मली आपण नॉनव्हेज जरी खात असलो ना तरी पण इथे येऊन आहे ना आपण नॉनव्हेज नाही खाऊ शकत. चिकन वगैरे ऑप्शन असेल तर ते ठीक आहे, पण मोस्टली इथे ना आपण व्हेजिटेरियनच प्रिफर करू. तर आम्ही तर बघितलं त्यांना पिझ्झा हट आहे इथे. बर्गर किंग पण आहे तिथे. व्हेजिटेरियन तर ऑप्शन नसतं, मग पिझ्झा हट आहे. त्यांना सांगतो आम्हाला फक्त व्हेजिटेरियन पिझ्झा बनवून द्या. लास्ट टाईम पण आम्ही तसंच सांगितलं होतं. मग दुपारचा जो जेवणाचा प्रॉब्लेम तर काय होणार नाही. शक्यतो आम्ही इथे आहोत तरी पण आमचा जेवणाचा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. सगळं काय व्यवस्थित मॅनेज होतं जेव्हा तुम्ही इथे येतात. आता आपल्याला तुम्हाला सांगितलं मगाशीच का आपल्याला शटल घ्यायची आहे. शटल घेऊन पुढे जायचं आहे आणि आपल्याला केबल कारने आपल्याला जिथे चायना वॉल स्टार्ट होते ना तर तिथे जायचं आहे आपल्याला. तर हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि चांगला एक्सपिरियन्स राहणार हा मस्त. आणि इतके दिवस पटकन निघून जात आहे. आता चायनाचं हे शेवटचे काही दिवस राहिलेले आहे आमचे. तर रोजची ती सवय लागली होती सकाळी लवकर उठायचं, ब्रेकफास्ट करायचा आणि जे आम्ही स्पॉट ठरवले होते ते फिरायचे. आता ते रुटीन मिस करू. आणि महत्त्वाचं म्हणजे टायमिंग पण खूप जास्त आहे. 7 तासाचा फरक आहे लक्झमबर्गच्या टाईमचा आणि इथल्या टाईमचा. तर मग थोडंसं टाईमचा 1-2 दिवस प्रॉब्लेम होईल. बघूया. चला आता मी कॉफी घेते आणि नंतर बोलते. परिबेलानं थोडंफार खाल्लं हो आणि कॉफी घेतली. आता चला आता जाऊ. सांगितलं मी आपल्याला शटल घ्यायची आहे. आपलं शांघायमध्ये आपण सोव्हिनियर घ्यायचं राहून गेलं आपलं. बघू इथे मिळालं ना आपल्याला कुठे तर घेऊन टाकू. पण इथे चांगली गोष्ट आहे की इथे जागोजागी शॉप्स आहे. तुम्ही इथले जर टी शर्ट घ्यायचं असेल तर तुम्ही इथून टी शर्ट घेऊ शकतात. स्वेटशर्ट पण आहे मस्त. पण एक सांगायचं मला इथले ना कपड्यांची क्वालिटी 1 नंबर आहे. इतके छान कपडे. वेलकमिंग बॅक. शुअर. आणि एक चांगली गोष्ट की इथे सगळे लोक इंग्लिशमध्ये बोलतात. शांघायमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. हा पण नसलं तरी ट्रान्सलेटर आहे. टेन्शन नाही राहत. ओके ओके. इथे पांडाचं मला खूप दिसतं. हो असं आहे का? आता तू पण थोडी माहिती काढली का? वा इथलं बघा अम्ब्रेला असतं किती छान आहे.
शटल घ्यायची आपल्याला. आणि आणखी एक चांगली गोष्ट की इथे जागोजागी वॉशरूम्स आहे. हो, आणि आपल्याला अगोदर आपलं तिकीट दाखवावं लागणार, त्यानंतर मग ते शटलमध्ये बसावं लागणार. हिअर आर द तिकीट्स. बस असते पहिला, लोक बसलेले समोर जे आहेत त्या शटल बस लागलेल्या आहेत. हो. हां, मागे काय बसायचं एवढं? इथे बस बेला, इथेच बसू जवळ. छान आहे शटल बस पण छान आहे. शटल आता निघाली, अगोदरची एक शटल निघाली, नंतर आम्ही दुसऱ्या शटलमध्ये बसलो. आणि रस्ता जो आहे थोडासा उंचावर आहे. आता आपल्या एका पॉईंटवर ते सोडतील, पण तुम्हाला आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो दाखवते मी. Secure your seat belt upon boarding. Please no eating on the seat. Please don't. एक इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा पण तुम्हाला इथे यायचं असेल ना, पासपोर्ट कॅरी करा. पासपोर्ट बघितल्याशिवाय ते तुम्हाला तिकीट्स देत नाही. आणि आपल्याला इथे जायचं आहे ना, काय लोक वरती नाही, ते रिटर्नची आहे. रिटर्नची, ओके सॉरी. ओके, आता आपल्याला इथे जायचं आहे. इथे पण एक वॉशरूम आहे आणि आपल्या इथे वरती जायचं आहे आता. हो, हे थोडासा जो रस्ता आहे ना, थोडा चढचा रस्ता आहे. खूपच हार्ड आहे का? इट्स ओके. आमच्या एकदम विचारपूस करणारी घरात एक व्यक्ती आहे बेला. तुम्ही हे घेतलं का सोबत? चला. आणि हे असं विसरत नाही, मम्मा तू मोबाईल घेतला का, मम्मा तू कार्ड घेतलं का, मम्मा तू बॅग घेतली का, मम्मा तू पाणी घेतलं का. आमच्या घरात ती एक व्यक्ती आहे बेला, सगळं आठवण करून देते. चार्जर घेतलं का. खाली थोडं गार वाटत होतं, पण आता इथे थोडं बरं आहे. हां हां ना, थंडी वाजत होती खूप. गरम होतंय ना. ओके, आता थोडं पुढे गेले का थंडी वाजणार. चल अय बडबडी मॅडम, शांत बस. समोर तुम्हाला केबल कार दिसत असेल, त्या केबल कारने आपल्याला वरती पोहोचायचं आहे. नाही बाबा, हे नॉर्मल आहे. हो आणि बघा किती उंचावरती इथे. हो ना. आणि जर तुम्हाला केबल कार रिटर्न यायचं नसेल तर तुम्हाला खूप वॉक करून खाली यावं लागेल. आपण मुलांसोबत थोडं डिफिकल्ट आहे. आम्ही रिस्क घेत नाही कोणत्याच गोष्ट. हो बाबू, तर इकडनं जाऊ आपण. माझ्या मागे तुम्हाला चायना वॉल दाखवते बघा. भरपूर लोक उतरताना जाताना दिसत आहेत. उतरलो आम्ही. 5 मिनिटाची असेल ना राईट? नाही, 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटाची का? हे बघा, स्प्रिंगमध्ये असं दिसतं. स्प्रिंग संपलं परी ऑलमोस्ट. समोर तुम्हाला चायना वॉल दाखवते बघा. आणि हा चायना वॉलला जाण्याचा रस्ता आहे. ॲक्च्युली तिथून चायना वॉल स्टार्ट होते. चला. लोक पार शेवटपर्यंत गेलेत ना तिथपर्यंत. काय काय लोक गेले. इथून आपण आता एंटर करू ऑन द ग्रेट वॉल ऑफ चायना. येस. आणि त्या साईडला हारो स्टॉप सुद्धा म्हणतात, तो जो स्टॉप आहे त्याला. आणि फायनली आपण नंतर काढू आपण फोटोज. एंटर करत आहोत चायना वॉलला. हिरो स्लोप. येस. आता थोडीफार आपण माहिती जाणून घेऊया. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण खूप वेळेस ना चायना वॉलबद्दल ऐकलेलं आहे, पण चायना वॉलचा जो इतिहास आहे हा खूप जुना आहे. 400-500 वर्षापूर्वीचा नाही आहे, 2200 वर्ष
पूर्वीचा आहे आणि 21,000 किलोमीटर ही चायना वॉल आहे. म्हणजे उदाहरण देण्याचं झालं तर दिल्ली ते आंध्र प्रदेश केवढं अंतर आहे तेवढं अंतर आहे. आणि हे चायनाला सुरक्षित करण्यासाठी ॲक्च्युली ही चायना वॉल बांधली होती. चायना वॉल आहे की डायनेस्टीपासून स्टार्ट झालेली आहे. त्यांनी ॲक्च्युली सुरुवात केली होती आणि चायनामधले जेवढे पण राजा होऊन गेले तर त्यांचासुद्धा भर आहे या चायना वॉलमध्ये. म्हणजे ज्या राजाचं शासन यायचं तर त्यांनी पुढे तसं ते काम करत गेले. आणि याला वर्ल्डमधली सगळ्यात मोठी स्मशानभूमीसुद्धा म्हणतात. त्याचं कारण हे का जेवढे पण मजदूर होते चायना वॉल बांधता मृत्युमुखी पडायचे आणि त्यांनासुद्धा या चायना वॉलच्या मध्ये पुरलेलं आहे. म्हणून खूप लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहे. म्हणून याला वर्ल्डमधली सगळ्यात मोठी स्मशानभूमी म्हणतात. आणि हे जे तुम्हाला असं दिसतंय ना तर ह्या ॲक्च्युली शत्रूंवर लक्ष देण्यासाठी होतं. आणि इथून ते लक्ष देत होते का कोणतं शत्रू आपल्यावर हल्ला करतोय का नाही. इथूनच ते मग त्यांना उत्तर द्यायचे म्हणजे त्यांच्यावर हल्ला करायचे. आणि समोर जे दिसत आहे ना असं चौकोनी तर तिथे ना जे बाकीचे जे सैनिक आहे ना ते राहायचे लक्ष देण्यासाठी. जसं आपल्याला माहिती मिलिटरीमध्ये एक छोटंसं असं घर असतं तिथे लक्ष देण्यासाठी. अगदी तसंच आहे हे वॉच टॉवर्स आहे. वॉच टॉवर्स ॲक्च्युली. तर असा हा याचा इतिहास आहे. तर मी थोडीफार जी माहिती आहे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप मेहनत आहे या लोकांची चायना वॉल बांधण्यामध्ये. तर चला आता आपण पुढे जाऊया. आणि आपल्याला माहिती नाही आपण हे अंतर किती पर्यंत काय म्हणतात टार्गेट करूया माहिती नाहीये. एक तरी वॉच टॉवर बघूया आपण. एक किंवा जास्तीत जास्त 2 त्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत मला तरी असं वाटतं. बघा आता ही जी वॉल आहे तिथपर्यंत लोक जात आहेत. आपण एवढं तर जाऊ नाही शकणार. तुम्हाला हे जे काम दिसत असेल ना चायना वॉलचं बघा हे खूप जुनं दिसतंय. आणि काही लोक इथले जे दगड आहे ते सुद्धा घेऊन जातात ॲज अ सोव्हिनियर. पण ते इलिगल आहे. तुम्ही जर असं करण्यात आढळले असं काही करताना तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. जशी चायना वॉल बांधली ना तसं ते काम नवीन सुद्धा दिसणार तुम्हाला. काही ठिकाणी राईसचा सुद्धा वापर केलेला आहे. हो हे जे बिल्ड करण्यासाठी जे बघा इथून लक्ष द्यायचे ॲक्च्युली. हे बघा हे वॉच टॉवर आहे. छान वाटते पण इथे येऊन. आणि बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर सर्व ठिकाणी डोंगर आहे. हो फर्स्ट वॉच टॉवर आहे हे. चला मध्ये वुडन आहे. आणि जेवढे लोक आले त्यांची इथे सिग्नेचर आहे. सगळ्यांनी ऑटोग्राफ दिलेली आहे इथे. चला आपल्याला इथून उतरायचं आहे हळूहळू. असं केलं नाही पाहिजे. हो हे बघा इथून ऍक्च्युअली व्ह्यू दिसतोय बघा. एवढा आपण चायना वॉल करत होतो. एक दिवस जायचा विचार केला होता तर फायनली आम्ही आलो आहोत. चायना वॉल इथे प्रत्यक्षात बघितलेली आहे. ठीक आहे चला. इथे फोटोशूट चालू आहे. फोटोज काढून झाले. आता तीच आठवण राहते ना परिचय बेलाचे काढ. अगं आठवण म्हणून बेला. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल ना बेला तर तुम्हाला लक्षात आलं आपण गेलो होतो द ग्रेट वॉल ऑफ चायना. मम्मा पप्पानी तुम्हाला एवढं फिरवलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना दाखवाल है ना. तर वरतून हेलिकॉप्टर पण दिसत असेल तुम्हाला इथे लक्ष देतात ऍक्च्युली. दिसतंय आम्हाला. चला इथून पण ऍक्च्युली छोटी आणि असं गॅलरी सारखं आहे. इथून पण व्ह्यू दाखवू शकता ऍक्च्युली मध्ये. हे बघा इथून पण खूप छान व्ह्यू येतो. ओके इथून छान फोटोज येतील. इथून बघा लोक चालले एका साईडने. आपण आता पुढची जी वॉच टॉवर आहे तिथपर्यंत जाऊया. चला परिवाला. काही लोक बघा किती वरतीपर्यंत गेलेत. पण इथे प्रत्येक ठिकाणी कॅमेराज आहे. आता इथे वरती पण बघा तिथे पण कॅमेरा आहे. आणि बघा आता हे जे हेलिकॉप्टर आहे
इथे जेव्हा येतात तेव्हा थकल्यासारखं होतं. आणि सेकंड ते वॉच टॉवरच्या इथं पण आलेलो आहोत. हो त्याची शूटिंग झाली ते. हां, इफ यू आर द वन. हे बघा इथे हा सनसेटचं सीन होतं इथे. सनसेट पण छान दिसत असले. हो चला वॉच टॉवर मध्ये जाऊया. बेला इथे हा एक वेगळा वॉच टॉवर आहे आणि पूर्ण दगडाचा आहे. किती जुनं काम केलं. आणि इथे आल्यावर इतकी मस्त ना म्हणजे इथं मस्त थंड वाटतं आणि वारा सुद्धा सुटलेला आहे. भारी वाटतं कारण की खूप गरम होतं. मोठं आहे बघा. चेक पॉईंट्स असतात. एक जण इथे उभा असेल, एक जण तिथे, एक जण तिथे. प्रत्येक ठिकाणी ना जे सोल्जर असायचे ते इथे उभे असायचे. हे बघा इथून पण लक्ष देतं. किती छान दिसतं ॲक्च्युली इथे. ऑलमोस्ट 1 तास झाला आम्हाला आणि 2 चेक पॉईंट आम्ही म्हणजे आमचे टार्गेट होते का इथपर्यंत यायचं. याच्या पुढे ना खूप चालावं लागणार आणि एवढं पॉसिबल नाही होणार. पण 7 वंडर्स वरती झोपायचे ते. 7 वंडर्स पैकी एक जी प्लेस आहे ती आम्ही कव्हर केलेली आहे. आणि भरपूर अशा जे 7 वंडर्स मधले जे 7 प्लेसेस आहे आम्ही आमच्या लाईफमध्ये ट्राय करू तिथे पोहोचण्याचं. है ना. चला नक्की व्हिजिट करू आपण सर्व प्लेसेसला. जेव्हा तुम्ही चालता तिथे तर काही ठिकाणी स्टेप्स पण आहे आणि काही ठिकाणी फ्लॅट पण आहे चालण्यासाठी. हां स्टीफ आहेत ना थोडे. तरी पण परिबेला आमचे खूप स्ट्रॉंग आहे. खूप चालतात. हो ना. मी नेहमी सांगते परी सर्वांना. पण हे त्यांची लाईफ टाईम मेमरी राहणार आहे. हो ज्यावेळी पण ते मोठे होतील ना त्यांना आता हे कळत नाही एवढं. हो कळत आहे आपण कुठे आलो म्हणून असं. हो पण जेव्हा होती तेव्हा ना अरे बापरे आपण एवढ्या मोठ्या मोठ्या कंट्रीजला व्हिजिट केलेला आहे. नंतर कळणार त्यांना. हो जर तुम्हाला इथे टूर गाईड पाहिजे असेल तर तुम्ही खालून टूर गाईड पण घेऊ शकतात. पण इथे तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता इथली ही हिस्ट्री. येस इझी आहे. बघा इथे भरपूर शॉप्स आहे. शॉपिंग थोडंसं एखाद्या वेळेस एक्सपेन्सिव्ह असू शकतं. हो ॲक्च्युली आपण खाली घेतलं ना चिप्स वगैरे थोडं एक्सपेन्सिव्ह होते. पण ठीक आहे इमर्जन्सीमध्ये तुम्हाला मिळणं महत्त्वाचं आहे. हे बघा इकडे आता एंट्रन्स आहे आपल्या परत. 1998 मध्ये US जे प्रेसिडेंट होते विलियम क्लिंटन. तर जेव्हा ते इथे आले होते 1998ला चायना वॉल बघायला तर तेव्हा त्यांनी या केबल कारचा यूज केला होता. आणि ही स्पेशल होती म्हणून मग त्यांनी ना एक असंच लोकांना बघण्यासाठी त्यांनी ही एक केबल कार तशी ठेवलेली आहे. आणि त्यांचे काही फोटोज पण आहे बघा. आठवण म्हणून. आणि ते वरती नक्कीच गेले असतील. गेले असतील. द ग्रेट वॉल ऑफ चायना बघितले असेल त्यांनी. हो आणि जे US लोक असतील त्यांना छान वाटत असेल बघा नाही का. त्याच्यावर त्यांनी फ्लॅग वगैरे पण केलेलं आहे हो सीट वरती. ओके चला लेट्स गो. बेला इथे बेला. खाली उतरलो आम्ही आता आणि लंचचा टाइम झालेला आहे. तर आमचा विचार चालला आम्ही पिझ्झा हटमध्ये जातो. चल बेला पुढे जायचं आपल्याला. बर्गर किंग मध्ये का. बरं बर्गर किंग बघू आपण. काय ग एक किंग होता. हां त्याने एक शार्क होते आणि इथे एक शार्क. हे बघ. ॲक्च्युली आता आम्ही परत पिझ्झा हटमध्ये आलो आहोत आणि इथे ऑप्शन आहे. त्यांना आम्ही सांगितलं नो मीट नो पायनॅपल. त्याच्यावर पायनॅपलचे स्लायसेस सुद्धा असतात. नो पायनॅपल नो मीट नो टोमॅटोज सांगितलेलं आहे त्यांना. फक्त सांगितलं व्हेजिटेबल्स पेपर म्हणजे कॅप्सिकम आणि बाकीचे ऑलिव्स वगैरे किंवा मशरूम वगैरे आहे ते ॲड केलं तर चालेल. पण मग ते आपण सांगितलं तसं बनवून देतात व्हेजिटेरियन. आणि ड्रिंक्समध्ये पण लेमनेड घेतलेलं आहे आम्ही. आणि बाकीचे भरपूर ऑप्शन्स आहे. बर्गर किंग पण आहे तिथे पण चिकन आहे असं व्हेजिटेरियन वगैरे काही नाही. मग आम्ही तिथे नाही गेलो कारण की आता तुम्हाला माहिती आहे मनोज खात नाही नॉनव्हेज किंवा काहीच नाही. मग त्याच्यामुळे काय करतो मग सगळ्यांनाच मग खाता यावं असं आम्ही मील बघतोय. जर बेला चिकन खाते तर बेलाला मग चिकनसाठी आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो तर मग तिच्यासाठी चिकन करतो. आता चिकन बर्गर घ्यायला गेलो असतं मग तिच्या एकटीला परत तिथं बसावं लागलं असतं. मग तिच्यासाठी आम्हाला तिघांना बसावं लागलं असतं. त्यापेक्षा विचार केला इथे पिझ्झा हटमध्येच येऊ व्हेजिटेरियन मेन्यू बघू आणि खाऊ. आणि इथे आहे का इथे तुम्हाला पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची गरज पडत नाही. इथे नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना पाणी देतात. इन्फ्यूज वॉटर असतात त्याच्यामध्ये लेमन इन्फ्यूज वॉटर आहे तिथे पण ठेवलेलं. हो तर ही चांगली गोष्ट आहे. हो आणि इथे आहे लेमनेड मागवलेली आहे.
हो तुझं दाखवते अगं जास्त. वाव, पिझ्झा तर मस्त दिसतोय आणि अजून फ्रेंच फ्राईज पण मागवलेले आहे. काय आमचा लंच झाला. आणि हा चायना वॉलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. It is recommended to scan the official QR code to purchase tickets.